तरुण भारतने आज प्लास्टिक विरोधात एक प्लास्टिक बंदीसाठी एक आव्हान आणि एक उपक्रम आज जो नवीन चालू केला आहे त्याबद्दल मी त्यांचं खरंच पहिलं नगरपालिकेतर्फे आम्ही अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की आता 26 जानेवारीला जे आता प्रत्येक जर आपल्या घरी सातारची एक पद्धत आहे पूर्वीपास चालत आलेली की 26 जानेवारीला आपण जिलेबी नेतो घरी, पण ती जिलेबी नेत असताना सगळ्यांना मी एकदा आव्हान करतो की बाबा ती प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर टाळा आणि घरनं येताना टिफिन्स घेऊन या आणि त्या टिफिनमधनं त्या डब्यामधनंच तुम्ही जिलेबी घेऊन जावा की कारण की प्लॅस्टिकचं विल्हेवाट लागत नाही. बरेच वर्ष तो तशीच मातीत मिसळली आपण जरी डंप केली का त्या डेपोला तर बरेच वर्ष त्याला मातीत रूपांतर व्हायला वेळ लागतं, त्यामुळं आपले आरोग्य खराब होतं. हा एक उपक्रम जो घेतला आहे तरुण भारताचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्या आव्हानाला सर्व सातारकरांनी मदत करावी असं मी पुन्हा एकदा आवाहन करतो. हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. शुभेच्छा देत असताना तरुण भारतने राबवलेले कित्येक दिवस त्यांनी जो उपक्रम राबवलेला आहे त्या उपक्रमामध्ये नगराध्यक्ष असतील, सातारा नगरीचे सगळे प्रतिनिधी असतील, या सगळ्यांनी त्यांनी केलेला प्लॅस्टिकचा जो उठाव आहे त्या उठावाला आपण सगळ्यांनी तरुण भारतच्या पाठीशी राहून ही चळवळ आपण उभी केली पाहिजे. कारण प्लॅस्टिक मुक्ती झाल्याशिवाय आपली शरीर संपदा व्यवस्थित राहणार नाही. प्लॅस्टिकमुळं अनेक आजार होतात. प्लॅस्टिक ही अशी वस्तू आहे की ती गंजत नाही आणि विरघळतही नाही. एखादी पत्र्याची वस्तू असली तर ती गंजते आणि त्याची माती होते, पण प्लॅस्टिकची कुठंही विल्हेवाट लावली जात नाही. ती रिसायकलिंग करून परत प्लॅस्टिक तयार होतं त्याचं, त्यामुळं ही घातक त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होतात. हे नागरिकांना सांगण्याचं काम सगळ्या प्रतिनिधींनी आपापल्या वार्डामध्ये राबवावं. आम्ही आमच्या वार्डामध्ये राबवू. नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग घेऊन ही चळवळ चांगल्या पद्धतीनं उभी करून लोकांना ह्याचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे की हे प्लॅस्टिक बंदी का झाली पाहिजे आणि त्याला सक्तीही केली पाहिजे. मध्ये सक्ती झाल्या, नुसत्या पिशव्या आपण व्यापाऱ्यांच्याकडनं गोळा केल्या, पण तसं न करता प्रत्येकाची मानसिकता झाली पाहिजे की नाही, आज आपला 26 जानेवारीचा जो हे आहे आज त्यौहार आहे, त्या त्यौहारामध्ये आपण ज्यावेळेला जिलेबी घरी नेतो त्यावेळेला प्लॅस्टिकच्या पिशवीतच नेत असतो, पण ती गरम जिलेबी आपण ज्यावेळेला घेतो त्यावेळेला प्लॅस्टिकची जी प्रक्रिया गरम ह्याच्यामध्ये प्लॅस्टिक ज्यावेळेला हे होतं त्यामुळं आपल्याला फूड पॉयझनिंग होण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळं अशा पद्धतीचं आपण प्लॅस्टिक टाळावं. ते टाळत असताना आपण सगळ्यांनी घरातनं आपली पिशवी आणून आपला टिफिन आपला डबा आणावा आणि त्यातून आपली मिठाई घेऊन जावी, एवढंच या ठिकाणी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो. आणि नक्कीच तरुण भारतनं राबवलेला जो उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये आम्ही सर्व प्रतिनिधी आणि अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व नगरपालिकेचे कर्मचारी याच्यामध्ये सहभागी होतील, एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो आणि शुभेच्छा देतो. प्रथमतः सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. खरोखर आज तरुण भारतने जो प्लॅस्टिक मुक्तीचा जो संकल्प केला आहे त्यासाठी आपण सातारकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती. आज आपण छोट्या मोठ्या गोष्टीसाठी किंवा आज आपण जिलेबी आणायला गेलो तरी आपण एक प्लॅस्टिकची पिशवी किंवा तिथून प्लॅस्टिकच्या पिशव्या काही घेऊन घरापर्यंत येतो आहे, तर न जाता आपल्याकडील स्टीलचे डबे असतील, इतर काही साहित्य आपल्याकडे नेण्यासारखं आहे जे प्लॅस्टिक मुक्त आहे, अशा गोष्टी न्याव्यात. आणि आज तरुण भारतला आपण या माध्यमातून सहकार्यच करूया आणि वर्षभरसुद्धा प्लॅस्टिक मुक्तीसाठी आपण हा नारा त्यांच्यासोबत आणि आपल्या मनाने आणि सर्व भारतात आपला हा प्लॅस्टिक हा बाहेर गेला पाहिजे, हद्दीबाहेरच गेला पाहिजे, अशा पद्धतीनं काम करूया.